मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूह, वाक्प्रचार, म्हणी, अलंकारिक शब्द या 6 टॉपिक्सवर प्रश्न कसे येतात, त्यांना टॅकल कसं करायचं आणि शब्दार्थ पाठ कसे ठेवायचे, कसे करायचे ते बघू. बघा, आता एक प्रश्न असेल. आता हा समानार्थी शब्दावर येऊ. खाली दिलेल्या पर्यायांपैकी प्रश्नातील शब्दातील समानार्थी शब्द निवडा. ओके, म्हणजे हा अहमन्य आहे. आता अहमन्य जरी आपल्याला एखाद्या वेळेस शब्द माहीत नसला तरी अहम म्हटलं ना, त्यामध्ये गर्विष्ठपणा हा शब्द येतोच. ठीक आहे ना. आणि म्हणून अहमन्य म्हणजे आपण याला गर्विष्ठ, स्वार्थी, लोभी किंवा असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे ना. तो विशिष्ट नाही, अगणित नाही, सर्वसामान्य किंवा लोकप्रिय नाही. अहमन्य, गर्विष्ठ. आता दुसरी गोष्ट आहे, तुम्ही म्हणाल हे सोपं आहे सर, हे होऊन जाते पाठ केल्यानं. पण ते तर होऊनच जाते, परंतु एका प्रश्नाला विचारण्याची पद्धत वेगवेगळी असते. एक प्रश्न तुम्हाला 4-5 प्रकारे विचारला जाऊ शकतो आणि म्हणून मग त्या ठिकाणी आपण अडकलो नाही पाहिजे, म्हणून सराव गरजेचा आहे. प्रश्न बघा, रावणाकडे शक्ती, जोर, सामर्थ्य, ताकद. शक्ती, जोर, सामर्थ्य, ताकद सगळं काही होते. आता काय म्हणतो तो, वरील वाक्यात आलेल्या शब्दांच्या खालीलपैकी समानार्थी असलेला शब्द कोणता? तर शक्ती, जोर, सामर्थ्य याला सहज आहे ना, आपण याला बळ म्हणू शकू की बुवा हे बळ शब्द आहे, म्हणजे या सर्वांना सिनोनिम बळ आहे. तरबेज, लोकपाल, प्रजापती किंवा संग्राम नाही. हे सोपं आहे. काही खूप सोपे असतात. पण असे जर प्रश्न आले, बघा, दिलेल्या वाक्यातील एका शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. घ्या, आता कसं कराल? आतापर्यंत जे प्रश्न पाहिले आपण 2, हे सोपे होते, ते वाचल्यानंतर लक्षात येऊन जाते. परंतु जेव्हा प्रश्न असे असतात, काय म्हणतो तो, लहान मुलांचे दुधाचे दात 5-6 वर्षात पडतात. आता दिलेल्या वाक्यातील एका शब्दाचा समानार्थी शब्द एका शब्दाचा विचारलेला आहे, म्हणजे प्रश्नांची डेप्थ अशी जाते. समजलं ना. म्हणजे केवळ सोपे प्रश्न येत नाही, ॲक्च्युली सोपे येतच नाही. ठीक आहे ना. ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे विचारले जाऊ शकते. आता हा काय म्हणतो, लहान मुलांचे दुधाचे दात 5-6 वर्षांत पडतात. ठीक आहे. मग आता हा खाली दिलेल्या या वाक्यातील एका शब्दाचा समानार्थी शब्द, म्हणजे मग तुम्हाला इथले समान शब्द, इथले शब्द आणि इथले शब्द मॅच करावे लागतील की कोणता शब्द समानार्थी आहे काय. लहानला कोणतं आहे काय? अल्प आहे. ठीक आहे, ओके. परंतु लहान वेगळं, अल्प वेगळं. ठीक आहे ना. मुलाला आहे का कोणतं नाही. दुधासोबत आहे का सिनोनिम नाही. दातासोबत रद म्हणजे दात. तर तुम्हाला रद म्हणजे काय हे समजलं पाहिजे. ठीक आहे ना. तर रद म्हणजे दात. हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्याला असे प्रश्न टॅकल करता येत नाही. अमृत, पियुष, अमृत. अल्प, थोडे. सण म्हणजे सण. वाजी म्हणजे तुरंगम, घोडा आपण त्याला म्हणतो. ठीक आहे ना. मग आपल्याला या शब्दांचे असे सिनोनिम्स माहीत असले पाहिजे. आणि हे माहीत असल्याशिवाय, याचा आपण कुठेतरी सराव केल्याशिवाय हे पेपरला असे प्रश्न सोडवणे शक्य नाही. म्हणून अभ्यास गरजेचा. दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्दांची जोडी कोणती? आता सहोदर याचं उदर, भ्राता, अमर, मुभा की मानस. अशा वेळेस जर तुम्ही सहोदर कुठेतरी कधीतरी वाचला असेल किंवा पुस्तक घेऊन ते वाचलं असेल. आता हे जे पुस्तक आहे आपलं, या पुस्तकामध्ये आपण सगळे शब्द टाकलेले आहे. आपण काय करतो, 10 पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करतो. माझं असं म्हणणं आहे की एकच वाचा, पण ते 10 वेळा वाचा, म्हणजे तुम्हाला त्या पुस्तकात काय दिलेलं आहे ते चांगल्या पद्धतीनं कळेल. तुम्ही एकदा वाचता, ओके ठीक आहे, पण एकदाच न वाचता ती जास्तीत जास्त वेळा वाचण्याचा प्रयत्न करा, डोक्यात फिरवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे ना. बघा, हे पुस्तक आहे अप्लाइड मराठी, हे तुम्ही घेऊ शकता. दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सहोदर. आता सहोदर याचा अर्थ येतो उदरासोबत. मग सहोदर म्हणजे उदर का? तर नाही. सहोदर म्हणजे सोबत असलेला. सहोदर म्हणजे उदरात, पोटामध्ये सोबत असलेला. म्हणजे आपली आई समजा ही असेल, आपल्या आईच्या पोटातून आपण निघालो, आपल्या आईच्या पोटातून भाऊ निघाला, म्हणजेच काय, तर भाऊ आणि आपण हे सहोदर आहोत. सहोदर, सह उदर.
ठीक आहे. आणि मग भावाला शब्द कोणता आहे, तर भावाला शब्द आहे भ्राता. म्हणजे आपलं उत्तर भ्राता आहे. सहोदर म्हणजे भ्राता, उदर नाही. उदराचा संबंध आहे, आईचा संबंध आहे. आणि मग म्हणून तुम्हाला या पद्धतीचे शब्द वाचावेच लागतात. भरपूर मुलांचा प्रॉब्लेम असतो की सर सगळं येते पण व्होकॅब्युलरी छळते आम्हाला अक्षरशः, मग ती मराठीची असो की इंग्लिशची असो. आणि हे होतेच, असं नाही की तुमच्यासोबत होते. हा प्रॉब्लेम सर्वांचा आहे, व्होकॅब्युलरीचा प्रॉब्लेम सर्वांचा आहे. कारण कितीही पाठ केलं तरी शब्द काय येईल सांगता येत नाही. आणि शब्दांच्या प्रकारसुद्धा अनेक आहे, असं नाही फक्त सिनोनिम आहे बुवा, भरपूर प्रकार आहेत शब्दांचे, ठीक आहे ना. आणि म्हणून तुमचं पाठांतर गरजेचं आहे, तेवढं तुम्हाला करावंच लागेल, ठीक आहे. तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. आता तुम्ही जर पुस्तक घेऊन बसले आणि वाचले, रपरप वाचून घेतले, चला पेपरला, असं नसते. तुम्हाला अशा प्रश्नांचा सराव असला पाहिजे. तुम्हाला एक समजून सांगणारा टीचर असला पाहिजे, तेव्हा ते डकत बसते. आता सहोदर तुम्ही कधी विसरणारच नाही, कारण मी सांगितलेलं आहे सह उदर, हा उदराचा संबंध आहे. पण स लागलेला, सह उदर, उदरासोबत असलेला, उदर शेअर केलेला म्हणजे आपल्या आईचा मुलगा म्हणजे आपला भाऊ होते, ठीक आहे ना. असे अनेक प्रश्न तुम्हाला या क्वेश्चन बँकमध्ये बघायला मिळतील किंवा या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा आपण टेस्ट घेतलेले आहे. ही महावितरणसाठीही उपयोगी आहे आणि आदिवासी सहित IBPS घेणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी उपयोगी आहे. आणि हे बुक उपलब्ध आहे, ई बुक सुद्धा आहे आणि प्रिंटेड बुक सुद्धा आहे. आता प्रश्न बघा, नारी काय करू शकते हे दाखवण्यासाठी महिला बचत गटाच्या अध्यक्षा वनिताबाईने आणि उपाध्यक्ष ललनाताईंनी स्त्री संरक्षणाचा मोर्चा काढला. वाक्य बघा, टॉपिक कोणता आहे, समानार्थी शब्द. तर एक शब्द द्यायचा आणि समानार्थी कोणता हे ओळखायला लावायचं. ही पद्धत आता बंद झाली. जसा आपण हा प्रश्न बघितला, सहोदर म्हणजे काय, समानार्थी शब्द सांगा. किंवा तरवेज हे समजा शक्तिबळ म्हणजे काय, किंवा हे अहमन्य म्हणजे काय. हा जमाना गेला, हे पॅटर्न गेलं. आता तुम्हाला असे वाक्य देऊन, तुम्हाला नीट प्रश्न विचारून तुम्हाला असे प्रश्न विचारला जाऊ शकते. आणि म्हणून सराव गरजेचा. नारी काय करू शकते हे दाखवण्यासाठी महिला बचत गटाच्या अध्यक्षा वनिताबाईने आणि उपाध्यक्षा ललनाताईंनी स्त्री संरक्षणाचा मोर्चा काढला. आता हा काय म्हणतो, वरील वाक्यामध्ये कामिनी या शब्दाचे किती समानार्थी शब्द आलेले आहेत सांगा. ऑप्शन्स आहे 4, 5, 6, 3, 7. का कोणतं वाक्य, कुठचा प्रश्न, काय ऑप्शन्स, ह्याचा ताळमेळ लागत नाही नवीन मुलांना. जोपर्यंत सराव नसेल आपला, जोपर्यंत आपल्याला माहित नाही की कामिनी म्हणजे स्त्री होते. वरील वाक्यामध्ये कामिनी या शब्दाचे किती समानार्थी शब्द आहेत. कामिनी म्हणजे स्त्री. मग आता स्त्रीसाठी आपल्याला कोणते शब्द आहे हे जर माहित नसेल तर आपल्याला या वाक्यात कोणते शब्द आले, सिनोनिम्स आले स्त्रीसाठी हे माहित नसते. मग नारी ठीक आहे, नारीला आपण एक म्हणू, एक समजला. पण आपल्याला नारी काय करू शकते हे दाखवण्यासाठी महिला 2 शब्द म्हणजे स्त्रियांसाठी 2 शब्द आले, नारी आणि महिला. बचत गटाच्या अध्यक्षा वनिताबाईंनी, पण वनिता म्हणजे सुद्धा महिला होते हे समजलं पाहिजे आपल्याला. तुम्हाला माझं काय म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही व्होकॅब्युलरी वाचता तेव्हा ती नुसतं वाचू नका, ती डोक्यात घाला, डोक्यात मुरू द्या. या ठिकाणी त्याचा अभ्यास चांगला करा, त्याला वेळ देऊन त्याचा अभ्यास करा. आपण काय म्हणतो, सिनोनिम पाहून घेऊ, शब्दार्थ 7 मार्काला येते ना राजा. 8 त्रिक 24, 8 आणि 8 किंवा 9 पकडा, ठीक आहे. एक टॉपिक राहतो व्याकरणावर, पण हे TCSचा विषय समजा, व्याकरणावर म्हणजे ग्रामरवर. एक राहतो कॉम्प्रेन्शनवर आणि एक राहतो इथे व्होकॅब्युलरीवर. पण हे झालं TCSचं. पण जेव्हा आपण IBPSचे एक्झाम देतो, IBPS या ठिकाणी व्याकरणावर 1 किंवा 2 प्रश्न राहतात किंवा 3 प्रश्न राहील जास्तीत जास्त, अशा 8 नाही राहत. पण इथे तुम्हाला अर्धे मार्क्स तुम्हाला व्होकॅब्युलरीवर राहते आणि अर्धे आकलनावर राहते, कॉम्प्रेन्शनवर मराठीमध्ये. आणि मग म्हणून तुम्हाला व्होकॅब्युलरी खूप जास्त महत्त्वाची ठरते. व्होकॅब्युलरी करताना नुसतं घोकू नका, अशा प्रश्नांनी त्यांचा अभ्यास करा. कामिनी म्हणजे स्त्री होते, इथे नारी म्हणजे स्त्री, महिला म्हणजे स्त्री, वनिता म्हणजे स्त्री आणि ललना म्हणजे सुद्धा स्त्री.
आणि स्त्री म्हणजे सुद्धा कामिनी, समजलं ना, कामिनीसाठी पाहिजे आपल्याला. म्हणजेच इथे 1 2 3 4 आणि 5, इथे 5 शब्द आहे जे वरील वाक्यामध्ये कामिनीला समानार्थी आहे. घ्या टोले. म्हणजे तुम्हाला या लेव्हलचा अभ्यास करावा लागेल मित्रांनो. ठीक आहे, चलो हो. आपण असे बरेच प्रश्नांचा सराव तुम्हाला करायचा आहे. क्वेश्चन बँक दिलेली आहे आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये. क्वेश्चन बँक बघताना मजा येते, सगळं समजते आपल्याला. ठीक आहे ना. खूप सराव गरजेचा आहे. कारण इथे सराव कराल, 1000 शब्दांचा सराव इथे कराल तर तिथले तुम्ही 25 प्रश्न बरोबर लिहू शकाल. आणि 1000च नाही तर क्वेश्चन बँकमध्ये मग ती IBPSची असो की TCSची असो, आपण अनुक्रमे 2000 प्रश्न, जवळपास ॲक्च्युली 4000 वेगवेगळे प्रश्न आणि स्वतः तयार केलेले प्रश्न टाकलेले आहेत. म्हणून त्या क्वेश्चन त्या सॅम्पल म्हणतो ते जे क्वेश्चन बँक आहे ती सर्वांकडे असू द्या. ते गरजेचे आहे. कारण ज्यांच्याकडे आहे तो आजच तुमच्या समोर आहे 5 मार्कांनी 100%. खाली दिलेल्या वाक्यात एकाच अर्थाचे 2 समानार्थी शब्द आलेले आहेत. ते वाक्य कोणते? काय म्हणतो? खाली दिलेल्या वाक्यात एकाच अर्थाचे म्हणजे एका अर्थाचे 2 समानार्थी शब्द आलेले आहेत. 2 समानार्थी शब्द आलेले आहे एका अर्थाचे. शब्द 2 आहे, अर्थ 1 आहे. बोल. तू माणूस नावाला कलंक आहे. माणूस आणि कलंक हे काय समानार्थी आहे काय? नाही. माणूस वेगळा समज. आमची छकुली खूप गुणी आहे. छकुली म्हणजे गुणी होते काय? नाही. राजा जनक कोण होते? राजा म्हणजे जनक होते काय? नाही. माझ्या अर्धांगिनीचे नाव कांता आहे. आठवलं काही? आता बघा, सराव करणाऱ्यांना बरोबर समजतं की अच्छा अर्धांगिनी म्हणजे कांता होते. बायकोला आपण कांता म्हणतो. कांता नावाची बायको वेगळी, कांता नावाची स्त्री वेगळी, पण कांता म्हणजेच बायको. म्हणून अर्धांगिनी आणि कांता हे 2 शब्द एकमेकांना समानार्थी आहे. उत्तर आपलं हे आहे, डी आहे आपलं उत्तर. पाऊले चालती पंढरीची वाट, याचा काही संबंध नाही. ठीक आहे ना. हे उत्तर करेक्ट आहे. हे असं आपल्याला समजलं पाहिजे. मग इंग्लिश असो की मराठी असो, तुमचा सराव दांडगा असला पाहिजे. जो पण सराव दांडगा नाही तो पण जमत नाही. आता मगाशी आपण शब्द पाहिला रद म्हणजे दात होते आणि रदन म्हणजे सुद्धा दात होते. ठीक आहे. त्याला आणखी एक शब्द आहे मुखखूर. जसं मुखखूर म्हणजे मुखातलं खूर आहे हे दात. ठीक आहे. असे असंख्य शब्द असतात. असंख्य म्हटल्यापेक्षा अनेक शब्द असतात. ते आपल्याला पाठ करणं गरजेचे असते. अधर. आता हा काय म्हणतो? खाली दिलेल्या शब्दांसाठी योग्य समानार्थी म्हण असेल तर तो पर्याय कोणता म्हणते. म्हणजे हे शब्द आहे रधर आणि अधर. रधन म्हणजे काय? दात. आणि अधर म्हणजे काय होते? अधर म्हणजे होते ओठ. तुम्ही अधर शब्द ऐकलेला असेल. रधन तर भरपूर लोकांना नाही ऐकला रधन, पण अधर म्हणजे ओठ होते हे सर्वांना माहीत असेल. मग आता दात आणि ओठ ची म्हण ओळखा. मग आपलेच दात आणि आपलेच ओठ. आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे. ह्याचा काही संबंध आहे का? नाही. आपला हा जगन्नाथ, काही संबंध नाही. उचलली जीभ, लावले टाळ्याला, टाळूला पाहिजे ऍक्च्युली, चूक. एका हाताने टाळे वाजत नाही, चूक. आपले दात आणि आपले ओठ. तर दात म्हणजे रदन आणि ओठ म्हणजे अधर, हे समजलं पाहिजे. जोपर्यंत हा सेन्स बिल्डअप होत नाही तोपर्यंत आपल्याला परीक्षेमध्ये पैकीचे पैकी मार्क्स मिळू शकत नाही. आणि हे जे तुम्हाला 10 मार्क्स आहेत महापारेषणला किंवा 25 प्रश्न आहे, 25 मार्क्स आहेत या सरळ सेवेला, ॲक्च्युली यांचे 20 प्रश्न असतात टेक्निकलला आणि 10 मार्क असतात. इथे 25 प्रश्न असतात आणि 50 मार्क असतात, 50 गुण असतात. ठीक आहे ना. पण काही असो, कंटेंट शेवटी महत्वाचा. 20 प्रश्न असो की 25 प्रश्न असो, कंटेंट महत्वाचा. आणि इथे मिळालेला अर्धा मार्क, 1 मार्क सगळ्यात जास्त महत्वाचा. कारण हे जे 1 मार्क्स आहे ना, हे आपली लेवल वर नेत जाते. कदाचित 1 मार्काने जर निकाल लागला आणि पुढे मग कधीच लागला नाही तर आपल्याला त्या 1 मार्कासाठी आयुष्यभर पश्चातापाची पाडी येते आपल्यावर. म्हणून ती येऊ नये म्हणून सराव करणं गरजेचं. ठीक आहे ना. चलो,
उमाळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? उमाळा. उमाळा म्हणजे काय? आपल्याला एखाद्याबद्दल उमाळा येते, कनवाडा येते. उमाळा म्हणजे उसंत का? नाही, उसंत म्हणजे तो फुरसत होते. आज मला फुरसत आहे, उसंत आहे, वेळ आहे, मी आज बिलकुल रेस्टलेस आहे. रेस्टलेस म्हणतो म्हटल्यापेक्षा बिलकुल आता मी रेस्टमध्ये आहे, काही टेन्शन नाही, रिलॅक्स आहे, मी आय एम रिलॅक्स टुडे, म्हणजे उसंत आहे बुवा. उत्पात म्हणजे काय होते? उत्पात म्हणजे त्यानं उत्पात मचवून टाकला, म्हणजे नुकसान करणे, तबाही मचवणे वगैरे या ठिकाणी. ठीक आहे ना. आता उसना म्हणजे काय? म्हणजे उसना वगैरे, उसना घेतलेला. उदार म्हणजे काय? उदार, तो उदार महत्वाची आहे, मोठा मनाचा आहे. उद्रेक म्हणजे उमाळा, आपण त्याला असं म्हणू शकतो. ऍक्च्युली उमाळा वेगळा, उद्रेक वेगळा. पण जेव्हा असा प्रश्न येतो समानार्थी शब्दाचा, तेव्हा याला जास्तीत जास्त जवळ आणणारा शब्द पाहिजे असतो, आणि तो उद्रेक हाच आहे. ठीक आहे. म्हणजे मनातून उमाळा आला आणि एखाद्याने उद्रेक केला. उमाळाही तोच, उद्रेकही तोच. जरी उद्रेक आणि उमाळा शब्द वेगवेगळे असतील, पण इथे या ऑप्शन्समध्ये ते समानार्थी आहे, म्हणजे नियर बाय करेक्ट आहे असं असते. ठीक आहे ना. म्हणजेच तुम्हाला असंही पाहावं लागेल. महात्मा या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी नसलेला शब्द कोणता? नसलेला विचारलेला आहे की असलेला विचारलेला आहे ते मात्र बघावं एकदा. ठीक आहे. महात्मान, महात्मान महामानव आहे, महात्मा, महापुरुष आहे, महानुभाव पण आहे, महात्मान पण होते बहुतेक, पण महानुपंथ नाही होत. तो महानुभाव पंथ वेगळा. महानुभाव म्हणजे महान असा ज्याचा अनुभव आहे, महात्मा आहे. पण महानुपंथ नाही, तो पंथ आहे, आणि तेही महानुभाव पंथ पाहिजे होता, ते शब्द चुकला. आणि म्हणून हा शब्द काय म्हणतो? तो समानार्थी नाही म्हणते महात्माला. महात्मा म्हणजे महापुरुष, महात्मा म्हणजे महानुभाव, महात्मा म्हणजे महामानव, महात्मा म्हणजे महात्मान. ठीक आहे ना. परंतु महानुपंथ नाही असं. आता पहा विरुद्धार्थी. बघा हे जे समानार्थी शब्द आहे की नाही, आता हे तर आता आहेच आहे, भरपूर आहे, असंख्य आहे. तुम्ही त्या पुस्तकातून पाहू शकता, तुम्ही क्वेश्चन बँकमधून पाहू शकता, किंवा कोर्समध्ये दिलेलं आहे त्यामध्ये पाहू शकता. ठीक आहे ना. आपण सुद्धा उपलब्ध करून देऊ आपल्या ABC एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध करून देईल मी मग ती हे समानार्थी विरुद्धार्थी. परंतु ते नुसतं वाचल्यानं काही होत नाही, त्याचं तुम्हाला कुठेही मिळून जाईल, ते तुम्हाला कोणत्याही ग्रुपवर मिळून जाईल. पण तो एक एक शब्द जोखायचा कसा, त्याला लक्षात कसं ठेवायचं, ते तुम्हाला इथून शिकायला मिळेल ॲपमधून. ठीक आहे ना. असो, आता बघा विरुद्धार्थी शब्द. दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. किमान, किमान, किमान आणि कमाल, मिनिमम मॅक्झिमम. किमानचं काय होईल? कमाल. हा कमालीचा नाही, हा किमान, किमानच्या विरुद्ध कमाल. आता हा झाला ये हुई आम जिंदगी. आता पाहू मिनिटोच जिंदगी. लक्ष्मीपुत्र या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता? लक्ष्मीपुत्र. लक्ष्मी म्हणजे पैशांची देवता. लक्ष्मीपुत्र, हा श्रीमंत माणूस. त्याचा निगेटिव्ह काय होईल? अपोजिट काय होईल? दरिद्री. ठीक आहे ना. आता हे झाले सोपे सोपे शब्द. आता मात्र इथे तुम्हाला थोडा झटका लागेल, थोडासा, जास्त नाही, नंतर लागेल. अचूक जोडी ओळखा. आता अचूक जोडी तुम्हाला ओळखण्यासाठी तुम्हाला सगळ्या शब्दांचं मिनिंग माहीत असलं पाहिजे, तेव्हा तुम्ही जोडाल. आता अचूक म्हणते ना, अचूक म्हणजे बरोबर, समजून घ्या. चूक म्हणजे चूक आणि अचूक म्हणजे बरोबर. अचूक म्हणजे बरोबर, म्हणजे आता इथे काही मुलं कन्फ्यूज होतात. आता बरोबर आणि नाही हे तर बरोबरच आहे. बरोबर नाही, बरोबर नाही, बरोबर नाही. ठीक आहे ना. असं विपुलता सुबत्ता, बरोबर आहे. बलवान दुर्बल, अचूक जोडी. अचूक, बलवान आहे तो, दुर्बल आहे, ही जोडी अचूक आहे, विरुद्ध जोडी. सौंदर्य सुंदर, ते एकच आहे. सुख आनंद एकच आहे. बरोबर नाही, ते काही बरोबरच्या ऐवजी चूक असतं तर मग ते अचूक राहिलं असतं, पण बरोबर आणि नाही. विपुलता सुबत्ता, विपुलता आहे बा आमच्याकडे, सुबत्ता आहे बा, मस्त आहे, आमचं मस्त चालू आहे व्यवस्थित. ठीक आहे. दोन्ही सिनोनिम आहे. फक्त हाच शब्द जो आहे बलवान वर्सेस दुर्बल, हाच फक्त विरुद्ध शब्द आहे. बाकी सगळे शब्द विरुद्ध शब्द नाही, आणि म्हणून ती अचूक जोडी आहे. पेपरला असे उत्तर अपेक्षित आहे, ह्या समज अपेक्षित आहे. तो मला नेहमीच परकेपणाची जाणीव करून देतो. आता लागलं तुमचं वाक्य. वाक्यांवर जास्त प्रश्न विचारतात. असे वाक्य घेऊन
प्रश्न विचारण्याची प्रथा आजकाल वाढलेली आहे स्पर्धा परीक्षांची, ठीक आहे ना. तो मला नेहमी परकेपणाची जाणीव करून देतो. तो मला नेहमी परकेपणाची जाणीव करून देतो. वरील वाक्यातील परकेपणा या शब्दाचा खालील पैकी अचूक विरुद्ध शब्द कोणता? म्हणजे परकेपणा याचा निगेटिव्ह, म्हणजे याचा निगेटिव्ह म्हणतो, याचा ऑपोजिट वर्ड कोणता आहे तो शोधायचा आहे आपल्याला, ठीक आहे. आता आपुलता, तुम्ही कधी आपुलता हा शब्द पाहिला काय, वाचला का कधी? नाही. आपली, त्याची आपली, माझी तुझी. पण हे काही परकेपणा याला सिनोनिम, याला अँटोनिम नाही होणार. परकेपणा, आपुलकी, आपुलकी शब्द होईल. आपलेपणा पण नाही. तुम्ही पहा बरं, आपलेपणा होते काय? नाही. तो आपले म्हणजे पणा हा जो सफिक्स आहे हा काही आपल्याला लागत नाही. आपलेपणा नाही, आपुलकी, ठीक आहे ना. आपुलकीचा पण नाही, आपुलकी शब्द बरोबर आहे. पुरातन वास्तू संग्रहालय अजूनही ठिकठिकाणी आढळून येतात. पुरातन, ठीक आहे. आता अधोरेखित शब्दाचा म्हणजे पुरातन, याचा पुरातनाचा विरुद्ध शब्द कोणता? पुरातन म्हणजे खूप पुरातन, जुनं. निकमी, आर्ष, मध्ययुगीन. आधुनिक, आधुनिक म्हणजे नवीन. पुरातन, जुनं. झाला शब्द, झाला वाक्यात उपयोग म्हणतो, झाला शब्द विरुद्धार्थी, ठीक आहे ना. नंतर कुचकामी या शब्दासाठी विरुद्धार्थी असणारे खालीलपैकी अचूक शब्द असलेले वाक्य कोणते? कुचकामी, कुचकामी ठरलं म्हणजे त्याने प्रयत्न केला पण तो कुचकामी ठरला, त्याचा प्रयत्न फेल गेला. कुचकामी. हा, त्याने त्या मुलीला प्रपोज करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा हा प्रयत्न कुचकामी ठरला, म्हणजे फलदायी नाही ठरला. तो त्याचा प्रयत्न फळाच नाही आला, ठीक आहे ना, असा अर्थ. त्याने खूप अभ्यास केला, प्रयत्न केला पण तो कुचकामी ठरला. आता बघा, अनुजा खूप कामाची मुलगी आहे. इथे काय पाहिजे? कुचकामी या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द पाहिजे. कुचकामी. अनुजा खूप कामाची मुलगी आहे, हे तर होणारच नाही, चूक. शीतल दुकानात रिकामी बसते, कुचकामीच्या विरुद्ध रिकामी होईल का? नाही, रिकामी होणार नाही. पंकज बिनकामी इकडे तिकडे फिरत असतो, हे पण होणार नाही, बिनकामी. तो खूप कामचोर आहे, कुचकामी आहे, कामचोर आहे, सिनोनिम झालं. तुळशी औषध म्हणून खूप फलदायी आहे. आता मात्र कुचकामी आणि फलदायी हे शब्द एकमेकांना विरोधी आहे, विरोधी शब्द आहे, ठीक आहे ना. हे काम माझं कुचकामी ठरलं, हे काम फलदायी ठरलं. हे माझं पाऊल उचललं मी, ते कुचकामी ठरलं. हे माझं पाऊल फलदायी ठरलं, ठीक आहे ना, असा अर्थ आहे. म्हणून हे उत्तर करेक्ट आहे. विरुद्धार्थी शब्द ओळखा. लीन. लीन म्हणजे काय? लीन म्हणजे तल्लीन असलेला. लीन. लीनचा ऑपोजिट वर्ड कोणता येईल बघा? एक्झॅक्ट ऑपोजिट किंवा एक्झॅक्ट सिनोनिम असं काही नसते बरं. तो जवळपास सिनोनिम किंवा जवळपास एंटोनिम असतो. विनय म्हणजे काय होते? विनय म्हणजे विनम्रता. भटका म्हणजे भटका. लीन म्हणजे काय? स्तब्ध असलेला, लीन झालेला, व्यस्त असलेला, व्यग्र झालेला, एका म्हणजे शांत स्थिर त्याची पडलेला किंवा लीन झाला आता. आणि भटका म्हणजे काय? इकडे भटकत राहतो, तो कधी लीन होऊ शकत नाही. मग व्यस्त म्हणजे लीन होते, बेशरम होऊ शकत नाही, नम्र होऊ शकत नाही. इथे म्हणून तुम्हाला भटका हा शब्दच तुम्हाला जास्त जवळचा वाटतो, म्हणजे जास्त दूरचा वाटतो. लीन म्हणजे लीन पडलेला आहे आणि भटका म्हणजे भटकून राहिला, आहे की नाही विरुद्ध शब्द. म्हणून इथे हा शब्द. मग असे शब्द जे आहे हे तुम्हाला टॅकल करावे लागतील. जोपर्यंत हे टॅकल करत नाही आपण तोपर्यंत आपल्याला पेपर समजत नाही, पेपर निघत नाही आपला. हे पुस्तक आहे, हे टेस्टेस आणि क्वेश्चन बँक आहे, पाहून घ्याल, ठीक आहे ना. आता पाहू आपण शब्दसमूह. पुढील शब्दसमूहाला योग्य असलेला पर्याय निवडा. आता न्यायनिवाडा करण्यासाठी नेमलेली व्यक्ती कोण असते? पंच असते ना, पंच. पंच. न्यायनिवाडा कोण करतो? पंच. आता गावामध्ये कोण असते? सरपंच. सरपंच असते. म्हणजे तो कसा असतो पंच? तो सरपंच. सर म्हणजे मुख्य, तो मुख्य पंच असतो, ठीक आहे ना. असं न्यायनिवाडा करण्यासाठी पंच नेमलेला असतो. आता शब्दसमूहाबद्दल योग्य असणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा. शिकारीसाठी बांधलेला उंच माळा. आपण जेव्हा शेतामध्ये जातो
ॲक्च्युली हा शिकायसाठी नसतो, हा असतो ॲक्च्युली. आता बघा आपलं शेत आहे समजा, हे शेतामध्ये आपण इथे मचान बांधली, ठीक आहे ना, मचान बांधतो ना. जे लोक शेतकरी असतील त्यांना माहीत आहे की बाबा शेतात जातो आपण, तेव्हा जे श्वापद आहे, जंगली प्राणी वगैरे आहे, त्यांच्यापासून बचाव होण्यासाठी जर समजा रात्री आपल्याला वावरामध्ये घालण्याचे काम पडलं, समजा एखाद्या वेळेस पाणी देणं आहे, पाणी वळणं आहे, आपल्याला रात्रभर वावरात राहायचं आहे, शेतात राहायचं आहे, अशा वेळेस तो खाली झोपू शकत नाही शेतकरी, तो मग इथे झोपतो. हे मजबूत बांधलं जाते असं, याला म्हटलं ते मचान. या मचाने, मग या मचानेपासून शिकार एक करू शकतो, ठीक आहे. त्याला काय म्हटलं ते मचाण. हा जो माडा आहे ना बांधलेला उंच माडा, याला मचाण म्हटलं जाते. मस्त आम्ही राहायचो लहानपणी, मस्त मजा यायची, ठीक आहे. तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला भूखंड. काय आज समजा हे पाणी आहे, समजा हे पूर्ण पाणी आहे, असं हे पाणी आहे, आणि इथे समजा आता असं पाणी आहे. हे तुम्हाला माहित असेल ना, भूगोलात तुम्ही शिकले असेल ना. ह्याला काय म्हणतो आपण? याला आखात म्हणतो ना, आखात. तिन्ही बाजून पाणी आहे, एक बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू, बरोबर आहे. आणि फक्त ही एकच बाजू शिल्लक आहे. याला म्हटलं जाते आखात. या भागाला आखात म्हटलं जाते. खाडी कशाला म्हणतात? जिथे नदी समुद्राला मिळते ते जागेला खाडी म्हटलं जाते, ठीक आहे. आणि समजा भूशीर म्हणजे काय? भूशीर माहित नाही तुम्हाला? भूशीर बघा, समजा आता हे पाण्यानं वेढलं जमीन, पण समजा जर जमिनीने पाणी वेढलं असेल, समजा हे पाणी असेल, हे पाणी घ्या आता आणि हे पूर्ण जमीन घ्या, तिन्ही बाजून जमीन आहे, एका बाजून पाणी आहे, तर मग अशा वेळेस इथे या भागाला म्हटलं जाते द्वीपकल्प. आणि हा जो भाग आहे शेवटचा, याला म्हटलं जाते भूशीर. आता हे शब्द समजा सगळं भूगोलाचं आहे. बेट म्हणजे बेट दंगलातलं, ठीक आहे ना, आपलं बेट म्हणजे नदीवरचं, हे समुद्रावरचं. आता हा जो आहे ना तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला भाग, याला आपल्याला आखात म्हटलं जाते. म्हणजे इथे तुमचं जनरल नॉलेज माहित असलं पाहिजे तुम्हाला, आणि मराठीत शब्द कोणते वापरले जाते तेही माहीत असले पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही. कनवाडू या शब्दासाठी, शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे? कनवाडू, तो खूपच कनवाडू आहे, देव कनवाडू आहे. म्हणजे काय? एखाद्याचं दुःख पाहून स्वतः दुःखी होणारा म्हणजे कनवाडू. खूप प्रेम करणारा मनुष्य होऊ शकते, परंतु कनवाडूची व्याख्या त्याच्याही पलीकडे आहे. खूप प्रेम करणारा कनवाडू होतो, परंतु दुसऱ्याचे दुःख पाहून हळहळणारा तो जास्त करेक्ट शब्द आहे. दुसऱ्याचे वाईट बघणारा का नाही, दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा मनुष्य, आणि म्हणून त्याला आपल्याला कनवाडू म्हटलं जाते. आणि आपण कनवाडू हे देवाला म्हणत असतो, देव कनवाडू आहे, ठीक आहे ना. देव आपले दुःख पाहून आपल्या आयुष्यात सुखाचे, आनंदाचे काही क्षण घालतो, ठीक आहे ना, असा अर्थ. मंदिरात जेथे मूर्तीची स्थापना केली जाते त्याला गाभारा म्हटलं जाते. गाभारा, अशा वेळेस चुकायचं नाही. अशा वेळेस गाभारात आपल्याला एकदम करेक्ट शब्द लिहायचा. इथे आपण कन्फ्यूज होऊ शकतो. खालील शब्दसमूहाची अयोग्य जोडी ओळखा. शब्दसमूहाची अयोग्य जोडी. आता योग्य विचारलं की अयोग्य विचारलं हे बघणं गरजेचं आहे आपलं. तोफा असलेला गाडा, रणगाडा, बरोबर, योग्य आहे. अचूक गुणकारी असणारे रामबाण, योग्य आहे. रोगी ठेवण्याची जागा रुग्णालय, योग्य आहे. पहाटेचा पवित्र काळ, त्याला आपण रामप्रहर म्हणतो, ते योग्य आहे. राजाने दिलेली मान्यता, राजमान्य, चूक. राजमान्यता जोपर्यंत ता लागत नाही तोपर्यंत हे पूर्ण होत नाही, आणि म्हणून हे अयोग्य आहे. त्याने काय विचारलं तुम्हाला? खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती? तर ही आहे खरी अयोग्य जोडी. आपलं उत्तर कोणतं आहे? हे आहे, ठीक आहे. पाषाण हृदयी, पाषाण म्हणजे दगड, पाषाण हृदयी या शब्दसमूहासाठी खालीलपैकी अचूक वाक्यरचना कोणती ती सांगा. पाषाण हृदयी मनुष्य आहे तो म्हणजे काय? त्याला अजिबात हृदय नसल्यासारखं आहे. म्हणजे हृदयातले समजून घेणारा का नाही, भावनांची खेळणारा का नाही, नाजूक हृदय असणारा का नाही,
पाषाण हृदयावर बांधून फिरणारा का नाही, असे सुद्धा स्टुपिड ऑप्शन्स येत राहतील, पण त्याच्यापासून दूर राहायचं. दगडासारखे हृदय असणारा कठोर माणूस म्हणजे पाषाण हृदय. म्हणजे ते गाणं आहे ना जुनं, कठीण 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 किती पुरुष हृदय बाई, कठीण 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 किती, असा अर्थ. म्हणजेच काय, पाषाणासारखं, म्हणजे असं म्हटलं जाते की बाबा पुरुषांचं हृदय पाषाणासारखं दगडासारखं कठीण असते, पण असं काही नाही. स्त्री असो की पुरुष, दोघांचंही मन, दोघांचंही हृदय हे भावनिकच असते. ठीक आहे. अशा बऱ्याच महिला बघायला मिळतात, त्यांचं हृदय पाषाण हृदयी असते. असे अनेक माणसं म्हणजेच पुरुष बघायला मिळतात ज्यांचं हृदय मऊ असते. ठीक आहे ना. म्हणजेच काय, ते आपापल्या पर्सनॅलिटीवर, सराउंडिंगवर डिपेंड आहे, वातावरणावर डिपेंड आहे, आपापल्या थिंकिंगवर डिपेंड आहे. आणि म्हणून असं काहीच नाही की बा माणसं बा एकदम कठीण असतात, असं नाही. त्यांना मार्केटमधले रट्टे गट्टे खावे लागतात, त्यांना अनुभव येतात, व्यवहार करावा लागतो, दोन लोकांच्या शिव्या ऐकाव्या लागतात, दोघांना शिव्या द्याव्याही लागतो. म्हणून तो कदाचित प्रॅक्टिकल जास्त बनतो. आणि त्या प्रॅक्टिकल बनलेल्या भावाला, बापाला, नवऱ्याला आपण पाषाण हृदय वगैरे म्हणतो, पण तसं नाही आहे, ते प्रॅक्टिकल आहे, एवढंच फक्त. ठीक आहे ना. जो व्यक्ती जन्माला येतो तेव्हापासूनच श्रीमंत असतो, गर्भ श्रीमंत असतो. आहे काय ऑप्शन बघा. गर्भ श्रीमंत असतो, करोडपती नाही, लखपती नाही, वंशिक किंवा खानदानी नाही. ठीक आहे, खानदानी म्हणू शकतो आपण, परंतु गर्भ श्रीमंत हा शब्द जास्त तिथं सूट होतो. ठीक आहे ना. आहे या सगळ्या पुस्तकामध्ये, पुस्तक ई बुक पण आहे. ठीक आहे. हे टेस्ट सिरीज आणि क्वेश्चन बँक तर खूपच गरजेचं आहे. भरपूर मुलं घेऊन राहिले क्वेश्चन बँक, यात तुम्हाला चांगला सराव करता येणार. आता वाक्प्रचार बघू आपण. पांग फेडणे म्हणजे काय. पांग फेडणे म्हणजे एखाद्याची उपकाराची जाणीव असणे आणि त्याचा उपकार, त्याची परतफेड करणे म्हणजे पांग फेडणे. ठीक आहे ना. पांग फेडणे, उपकार फेडणे, केलेले उपकार विसरणे का नाही, चतुराई करणे का नाही, प्रयत्न करणे, मी पण गाजवणे पण नाही, उपकार फेडणे, पांग फेडले. ठीक आहे ना. आता काही गोष्टी अशा असतात या व्होकॅब्युलरीमध्ये ज्या आपली भाषा मराठी आहे म्हणून दैनंदिन जीवनामध्ये ज्या सहज येतात, दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येतात, ऐकण्यात येतात, बघण्यात येतात, वाचण्यात येतात, किंवा न्यूजपेपर वाचतो आपण. ठीक आहे, अशामध्ये येतात. परंतु त्या सगळ्या गोष्टी पेपरला येईलच बो असं नाही. म्हणून मराठी किंवा इंग्लिशला असं गृहीत धरून चालत नसतो आपण, चालायचं नाही. ते एक शब्द जरी माहीत नसला, तो जर पेपरला आला तर मग आपली दमछाक होते. ठीक आहे ना. आपली लँग्वेज आहे म्हणून तिला हलक्यात घेण्याचा प्रयत्न आपण केला नाही पाहिजे. ठीक आहे. काही शब्द सोपे असतात, ते सहज समजतात आपल्याला, पण त्या मोजक्या शब्दांसाठी आपल्याला सगळा अभ्यास करावा लागतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे अग्निबाणाचे संशोधन करताना त्यांची काय हरपली होती, भ्रांत हरपली होती. त्यांची वही, भान, शुद्ध वस्तू का नाही, त्यांची भ्रांत हरवणे म्हणजे मग्न होणे. ठीक आहे. असं रेश्मा एक चांगली वाचक आहे. तिला आपल्या रिकाम्या वेळेत निरनिराळ्या पुस्तकांचे वाचन करून नवनवीन आत्मसात करण्याची सवय लहानपासून आहे. नवनवीन वस्तू आत्मसात करतो का आपण, नाही. नवनवीन चित्र आत्मसात करतो का, नवनवीन कादंबरी आत्मसात करतो, पुस्तक नाही. नवनवीन गोष्टी आपण आत्मसात करतो, नवनवीन गोष्टी आत्मसात करणे. ठीक आहे ना. असा अर्थ. धूळ चारणे म्हणजे काय, मी त्याला धूळ चारली म्हणजे काय, मी त्याला हरवलं, पराभूत केलं. मग एखाद्याला माती खायला लावणे का, नाही. माती खाय, मी तुला धूळ चारली असं असते का, नाही. एखाद्याला कुस्तीसाठी तयार करणे का, नाही. एखाद्याचा अस्मान दाखवणे, एखाद्याला अस्मान दाखवणे. अस्मान दाखवला म्हणजे तो पाठी भारे पडला, असा पाठीवर पडला, त्यानं अस्मान पाहिलं म्हणजे तो हरला. पाठ लागली जमिनीला म्हणून तो हरला. म्हणजेच काय, त्याला धूळ चारली मी. मग धूळ चारणे हा वाक्प्रचार आहे. याचा शब्दशः अर्थ कधीही घ्यायचा नसतो. धूळ चारणे म्हणजे त्याला पराभूत करणे, म्हणजेच काय, त्याला अस्मान दाखवणे. ओके. एकासोबत मस्ती करणे पण नाही, हे धुळीत खेळणे पण नाही. ठीक आहे ना. योग्य जोड्या लावा. आता इथे जोड्या लावायचे आहे म्हणजे असेही प्रश्न पेपरला येतात. आता हे वेळखाऊ असतात पण सोपे असतात, समजून घेऊ शकतो आपण. फेर धरणे माहित नाही काय, त्याला रिंगण धरणे होते, इथे ई पाहिजे. तंटा करणे म्हणजे भांडण करणे होते, इथं डी पाहिजे.
छाती फुगणे म्हणजे गर्व होणे, इथे ए पाहिजे. गट्टी जमणे म्हणजे मैत्री होणे, सी पाहिजे. अंदाज बांधणे म्हणजे काय, तर्क लावणे, बी पाहिजे. EDACB कुठे EDACB, EDACB उत्तर नंबर सी. सहज येते, अभ्यास पाहिजे, सहज येते, वाचन पाहिजे, सराव पाहिजे, सहज याचे प्रश्न तुम्हाला लिहिता येणार. शाळेत नाटक बसवले जाणार होते. नाटकात काम करणाऱ्यांमध्ये शरदची निवड झाली होती. मित्र त्याच्याकडून ही बातमी काढून घेण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, पण शरदने ताकास तूर लागू दिली नाही. आता जर तुम्हाला हे ताकास तूर माहीत असलं तर तुम्ही बरोबर लिहाल, नाही तर मग तुम्ही काय लिहाल, चाहूल लागू दिली नाही, खबर लागू दिली नाही, बातचीत लागू दिली नाही, बातमी लागू दिली नाही. हे चारही बरोबर वाटते, पण वाक्प्रचार ओळखायचा आहे आपल्याला. ताकास तूर लागणे, ताकास हा ता क नसून ऍक्च्युली ता ग आहे. हा ता ग चा क जो झाला तो याचा भ्रष्ट झाला, हा म्हणजे याला भ्रष्ट झाला या ठिकाणी, त्याला म्हटलं जाते अपभ्रंश झाला, अपभ्रंश झाला. ठीक आहे ना. आता बघा, जसं आपण बी म्हणतो, मी बी गेलतो, मी बी आलो, तो बी आला, तो बी गेला. हा जो बी आहे गावरानी वाटते, वऱ्हाडी वाटते, खूपच खेड्यापाड्यातली लँग्वेज वाटते की मी बी गेलतो. पण मी बी, बी हा बी म्हणजे पी आहे, पी म्हणजे अपी आहे, आणि अपी म्हणजे आणि होते. अपी म्हणजे आणि, अपी हा शब्द संस्कृत मधला शब्द आहे अपी, आणि मग अपीचा फक्त पी राहिला आणि पीचा बी झाला, तो आला आपल्या भाषेमध्ये. म्हणून आपल्याला वाटते की हे गावरानी लँग्वेज आहे. ही गावरानी लँग्वेज नाही आहे. अपी, ज्यांना जो बी वापरतो त्याला माहित आहे, ज्यांना बी माहित नाही आहे त्यांनी जाऊ द्या. बीचा अर्थ आणि होते. हा मी बी आलो म्हणजे मी पण आलो होतो, मी सुद्धा आलो, आणि नाही होत अपी, मी सुद्धा, सुद्धा. ठीक आहे ना, असा अर्थ. सुद्धा आणि नाही होत, सुद्धा होते. मला ताकास तूर लागणे, हा जो ग आहे, ग क झाला, ताक, ताग, ताकास तूर लागणे. आता ताकास तूर लागणे म्हणजे काय होते, इकडची बातमी तिकडे लागू न देणे, म्हणजे एका हाताचे दुसऱ्या हाताला न कळणे, म्हणजे संशय न येऊ देणे. ताकास तूर लागू दिला नाही. अरे बाप रे, तो राजा आमच्या सोबत होता ना दिवसभर, पण तो आतंकवादी आहे असं त्याने आम्हाला ताकास तूर लागू दिला नाही. ताकास तूर लागणे म्हणजे बघा, शेतकरी ताग पेरतात आणि तूरही पेरतात, पण ताग मात्र उष्ण असते, तूर नसते. जर आता लहानपणी म्हणजे जेव्हा जे रोपटं असते, ताकाचं आणि तुरीचं सारखंच दिसते, पण जर समजा हे ताग गरम असल्यामुळे जर हे ताग तुरीला लागली तर तूर भाजून जाईल. पण शेतकऱ्यांचं कसब किती मोठं असते, शेतकऱ्यांचे प्रयत्न किती मोठे असतात, ते ताकास तूर लागू देत नाही. म्हणजे ते एका ठिकाणी गोष्ट घडते पण दुसऱ्या ठिकाणी समजू देत नाही, लागू देत नाही. या कानाचा त्या कानाला समजू देत नाही. इस हात का उस हात को समज मी नाही आणत देते हो. माणसाला सुखी आणि समाधानी जीवन जगायचे असेल तर अहंकारावर लक्ष केंद्रित करून त्याला विस्मरण केले पाहिजे. त्याला म्हणजे त्या अहंकाराला लक्ष केले पाहिजे, अंकित केले पाहिजे, समाप्त केले पाहिजे की आठवण केले पाहिजे. आता आठवण होणार नाही, लक्ष किंवा विस्मरण होणार नाही, मग समाप्त की अंकित. आता बघा फरक बघा. माणसाला सुखी आणि समाधानी जीवन जगायचे असेल तर अहंकारावर लक्ष केंद्रित करून त्याला म्हणजे अहंकाराला अंकित केले पाहिजे. अंकित करणे म्हणजे काय, गुलाम बनवून ठेवणे. अहंकाराला अंकित करा, त्याला समोर येऊ नका देऊ, त्याच्या मताने तुम्ही नका वागू, त्याला अहंकाराला तुमच्या मताने वागवा. म्हणजे फ्रेज आहे. ठीक आहे ना. अंकित केले पाहिजे, समाप्त केले पाहिजे असं होणार नाही. ठीक आहे ना. म्हणून अंकित केले पाहिजे, हे उत्तर येईल. ठीक आहे. ते वाक्प्रचार आहे, तो पुस्तकात सगळं दिलेलंच आहे ॲक्च्युली या, आणि क्वेश्चन बँक असणं आवश्यक आहे. आता म्हणी बघा, म्हणी आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरतो, आपली मोठी पिढी वापरते, आई बाबा वापरतात, आजोबा आजी वापरते, आपल्या गावातले परिसरातले मोठे लोक वापरतात. आपण नाही वापरत, पण वापरायला पाहिजे. ही लँग्वेज, ही जी देणं आहे आपल्याला पूर्वजांकडून मिळालेली, ती ॲज इट इज आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पाठवता आली पाहिजे. कोळसा उगवावा तितकाच काढा, या म्हणीचा अर्थ सांगा, योग्य अर्थ सांगा. कोळसा किती उगवा, तो
काळाच असतो. याचा नेमका अर्थ कोणता पाहिजे बघा. कोळसा काळा असतो हा तर अर्थ झालाच नाही. काही माणसांचे मन कोळसासारखे काळे असते असंही नाही आहे. हा काही योग्य अर्थ नाही त्या अर्थाला. कोळसा कितीही उगवला तर तो काढत असतो, तो त्याचा अर्थ झाला. हे त्याचा सिंधन झालं, ते ठीकच आहे, कॉमन गोष्ट झाली. योग्य अर्थ काय तर वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते. म्हणजे कोळसा वाईट आहे असं नाही, सांगायचं तात्पर्य असं आहे की बुवा कोळसा कितीही उघडा तर तो काळाच असतो. म्हणजे वाईट गोष्ट कितीही चांगल्या पद्धतीने सांगा ती वाईटच असते. ठीक आहे ना, असा अर्थ. म्हणून हे उत्तर करेक्ट. कोरोना महामारीच्या काळात महामारीमध्ये सापडलेल्या निलेशने मोठ्या भावाकडे मदत मागितली. ठीक आहे, भावाने मदत केली, पण भूतकाळात घडलेल्या काही प्रसंगावरून, म्हणजे त्यांचं काही भांडण झालं असेल, त्याला भले बुरे बोलला. भाऊ मदत केली पण भले बुरे बोलला. झालेल्या अपमानाने निलेश एवढा व्यथित झाला होता की त्याला ती मदतही नकोशी वाटू लागली होती. म्हणतात ना, काय म्हणतात ना, अपमानाची पोळी सर्वांग जाडी. म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर. अपमान नको करू, राजा मदत नको करू, ठीक आहे ओके मी पाहून घेईल माझं, पण अपमान नको करू. तू एक घास देतोस आणि शिव्या देतोस, अपमान करतोस, ती अपमानाची पोळी सर्वांग जाडी. एखाद्याने जर एखाद्याला उपकार केले असेल तर त्या उपकाराची तो जाण ठेवेल. तुम्हाला त्याला गुलाम बनवून ठेवण्याचा अधिकार नाही, असा अर्थ. आणि म्हणून जर आपण त्याला सहकार्य केले आणि त्याला शिव्या दिल्या तर चुकीचं आहे ना. त्याच्यासाठी काय आहे ते, अपमानाची पोळी सर्वांग जाडी. त्या पोळी दिली माझे मरण समोर ढकललं, माझं काम तर केलंच पण सर्वांग जाळलं. सर्वांग म्हणजे माझं सर्वांग, अंगासहित स्वाभिमान सुद्धा. ठीक आहे ना, असं. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी हे नाही, ज्यांचे खावे मीठ त्याचे काम करावे नीट हे नाही, ज्याच्या हाती ससा तो पारधी हे पण नाही, नाव मोठे लक्षण खोटे हे पण नाही. असे ऑप्शन्स तुम्हाला येत राहतील, पण यांना कधीही भुलू नका. आता मला व्यायाम सुरू करायचा आहे, शरीर निरोगी ठेवायचे आहे वगैरे वल्गना समीर करत नियमितपणे व्यायाम करायचे ठरवून व्यायामशाळेमध्ये नावं नोंदवून आला. त्याने बघा काय म्हटलं वाक्यात, वल्गना करणे म्हणजे काय, निव्वळ बोलून दाखवणे की मी असं करेल, मी तसं करेल, आपण हे करू ते करू. काही मुळात करणे काहीच नाही. त्याला म्हटलंय ते बोलाचा भात ना बोलाचीच कडी. मला व्यायाम करायचा आहे, शरीर निरोगी ठेवायचं आहे म्हणून तो व्यायाम करायचे ठरवले त्याने आणि व्यायामशाळेमध्ये म्हणजे जिममध्ये नावही घातलं. वडिलांकडून पैसे घेतले आणि भरले त्या जिममध्ये, व्यायामशाळेमध्ये, पण प्रत्यक्षात मात्र एकही महिना समीर व्यायामशाळेत गेला नाही. असं भरपूर लोकांसोबत होते. आता समोर नवीन वर्ष आहे तर भरपूर लोक संकल्प करतात, मी व्यायाम करेल, मी खोटं बोलणार नाही, मी पैसा कमवेल, मी फालतू गोष्टी सोडणार, 10 घंटे अभ्यास करेल, पोस्ट काढ. पण ते 8-10 दिवस गेले की तो मग सकाळी उठतही नाही व्यायाम करायसाठी काही नाही. ठीक आहे, पण ठीक आहे, प्रत्येक एकही महिना गेला नाही. म्हणतात ना, काय म्हणतात, बोलायचीच कळीन बोलाचा भात, असा तो अर्थ आहे म्हणीचा. ठीक आहे ना, यथा राजा तथा प्रजा नाही, मनी भाव नाही, भाव देवा मला पाव हे पण नाही, अंगावर येणे जन्मभर देणे नाही, अति शहाणा त्याचा बदल कामा पण नाही. बघ, अंगावर येणे जन्मभर देणे म्हणजे काय, बाया ज्या आहे आपल्या त्या अंगावर दागदागिने घालतात आणि जन्मभर देणे म्हणजे काय, त्या किस्ता चुकवतात, असा अर्थ. हे मस्त आहे, पाहायला पाहिजे आपण. आवडा देऊन काय काढतो, कोहडा काढतो आपण. ही म्हण आहे, आवडा देऊन कोहडा काढणे. म्हणजेच काय, समजा मला एखाद्या ठिकाणून काम काढायचं आहे तर त्याला आवडा देणे म्हणजे छोटीशी वस्तू देणे, भेटवस्तू देणे किंवा छोटीशी अमाऊंट देणे, पैसे देणे आणि मोठं काम करून घेणे, त्याला म्हटलं जाते आवळा देऊन कोहडा काढला. ठीक आहे ना, ही म्हण पूर्ण करा. शिकलेली बुद्धी आणि फार काळ टिकत नाही. तर हे तुम्हाला कधी माहीत नसेल, बांधलेली शिदोरी. शिकलेली बुद्धी म्हणजे काय, तर पढवून आणलेला माणूस. एखाद्याला समजत नाही काही, तो मॅच्युअर नाही आहे, पण त्याला ही गोष्ट पढवून दिली आपण की तू असं बोल तसा बोल, पण ते काही त्याच्या लक्षात राहत नाही. आणि बांधलेली शिदोरी टिकत नाही, खातो आपण किंवा मग ते खराब होते.
मोठ्या प्रयत्नाने श्रीधरला नोकरी मिळाली. अरे बापरे, मोठ्या प्रयत्नाने मिळाली. त्याच आनंदात त्याने कुटुंबासोबत बाजारात जाऊन मोठी खरेदी केली. नोकरी मिळाली, त्याने बंप शॉपिंग करून टाकली. त्या खरेदीची बिल त्याच्या पगाराच्या दुप्पट आले. घ्या, त्याचा पगार असेल 40,000, त्याला बिल आलं 80,000. घेरे भोवटोले. मग याला काय म्हणतात ना, काय तो अर्ध्या हडकंडाने तो पिवळा झाला होता. शॉपिंग करायची असेल ना, एक प्लॅनिंग लागतं, सेविंग लागते, प्लॅनिंग लागतं, यादी लागते आणि मग आपल्याला विचारपूर्वक शॉपिंग करावी लागते. ठीक आहे ना. आपण जर गरीब किंवा मध्यमवर्गीय असू तर श्रीमंत बापांची औलाद, त्याला काही टेन्शन नाही. ठीक आहे ना. पण आपल्याला काय माणसाला नियोजन करावं लागतं. हा पठ्ठा भिडला, पैसे गुंतवत, पैसे याच्याकडे क्रेडिट कार्ड असेल, चालला क्रेडिट कार्डनं. ठीक आहे ना. नवीन नोकरी लागली असेल तर. पण हे अर्ध्या हळकुंडाने पिवळा होणे, याला असं म्हटलं. ठीक आहे ना. असं आगीतून निघून फुफट्यात जाणे नाही, दुष्काळात 13वा महिना नाही, आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी नाही, आचार तिथे विचार नाही. ठीक आहे ना. मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात. म्हणजे काय, दिव्याखाली अंधार असते. आता किती काही मोठा माणूस असला, संतही असला, महापुरुष असला, त्याच्या एक गोट्याखाली अंधार असतच ना. त्याचे काही वाईट सवयी असेल, त्याचे काही वाईट ठिकाणी काही स्वभाव असेल, असा अर्थ. म्हणजे दिव्याखाली अंधार असणे. सरुताईच्या दुकानात आधी 10 रुपयाला वडापाव भेटायचा. तिने ग्राहकांना खेचण्यासाठी मुद्दाम किंमत घसरवली. 10चे समजा तिने 7 रुपये केले असतील. किंमत कमी आहे म्हणून ताईच्या दुकानाची गर्दी खूप वाढली. आता ताईने वडापाव 15 रुपयांना केला तर एकदमच तिच्याकडे ग्राहक येणे बंद झाले. याला काय म्हणणार, नाव मोठे लक्षण खोटे नाही, नवा गडे नवराज नाही, कणगीत दाणा तर भिल्ल उतरणं नाही, तेरड्याचा रंग 3 दिवस. हे होऊ शकते. अप्पा मारी अप्पा नाही, तेरड्याचा रंग 3 दिवस. म्हणजे ठीक आहे, 10 रुपये चालू होतं मस्तपैकी, 7 करायची काही गरजच नव्हती. गर्दी वाढली, पण नंतर मग 15 करू नको ना. हे तेरड्याचे रंग 3 दिवस असा अर्थ. ठीक आहे ना. पुस्तक घ्या, पुस्तक आवश्यक आहे, हे असू द्या आपल्याकडे. हा कोर्स तर खूपच आवश्यक आहे, क्वेश्चन बँक आणि तो टेस्ट सिरीज. ठीक आहे ना. आता बघू आपण अलंकारिक शब्द. आई म्हणत असते की समाजात वावरताना हुशारीने वागावे. रिकामी जागा असाल तर समाज खूप फायदा घेतो. रामाचा अवतार असाल तर, रावणाचा अवतार असेल तर, कुंभाचा, कर्णाचा की कृष्णाचा, तर कसं कर्णाचा अवतार. कर्ण हा खूपच दानशूर होता. त्याने त्याचे कवच कुंडली सुद्धा काढून दिली होती मागणाऱ्याला. म्हणजे तो इतका दानशूर होता. आणि म्हणून आई काय म्हणते की समाजात वावरताना हुशारीने वागलं पाहिजे. कर्णाचा अवतार असाल तर समाज आपला खूप फायदा घेतो. ठीक आहे. भरपूर लोकांसोबत असं होते ऍक्च्युली. हुशार परंतु लोकांच्या समाजाच्या पुढे न आलेल्या व्यक्तीला अलंकारिक भाषेत काय म्हणतात, तर झाकले माणिक म्हणतात. झाकले माणिक म्हणजे हुशार आहे मुलगा, पण अजूनही समोर आला नव्हता लोकांच्या, आता आला म्हणजे तो झाकला माणिक होता. ठीक आहे ना, असा अर्थ. भीतीपोटी प्रत्येक गोष्टीत नकार घंटा वाजवणाऱ्या घाबरट मनुष्याला काय म्हणतो आपण, रडत राऊत. म्हणजे कोणतीही गोष्ट केली, कोणतीही गोष्ट अरे नाही जमणार ना, काय राजा तुला हेच काय, अरे नाही आपण व्यवसाय करणं परवडत नाही, अरे नाही राजा मजा नाही येते यार, नोकरीच पाहू, अबे दुकान काय लावलं बाबा, अबे ट्रॅक्टर कायला घेतला राजा, सतत रडत राहूत त्याला म्हटलं जाते भीतीपोटी किंवा प्रत्येक गोष्टीत नकार घंटा वाजवणाऱ्या मनुष्याला. ठीक आहे ना. मारुतीची शेपूट. आता मारुती म्हणजे हनुमानजी लंका जळायला गेले होते. त्या शेपटीला लावली आग त्या राक्षसांनी, आणि शेपूट वाढत गेलं म्हणजे वाढत जाणारे काम. ठीक आहे, लांबत जाणारे काम म्हणजे मारुतीची शेपूट. हे अलंकारिक शब्द आहे, समजून घ्यायचं. म्हणजे समजा आता आपलं काम होतं की होकॅबलरी आपण 10 दिवसामध्ये करू, पण इकडे 20 दिवस झाले तरी होकॅबलरी संपून नाही राहिली, याला म्हटलं जाते वाढत जाणारे काम, मारुतीची शेपूट. ठीक आहे ना. विचार करून निर्णय कळवतो अशा म्हणणाऱ्या वधू पक्षाने शेवटी बघा ना, आजकाल मुली मिळणं खूप कठीण झालं. आणि मग जेव्हा मुलगा मुलगी पाहायला जातो तेव्हा जर मुलीकडच्याला मुलगा आवडला नसेल, त्याची प्रोफाईल आवडली नसेल, तर तो काय म्हणतो, बाप पोरीचा किंवा मामा हा ठीक आहे कळवतो म्हणजे काय, मुलगा पसंत नाही. नाहीतर मग मुलगा जर पसंत असता
पटकन तिथंच जमते का, हां ठीक आहे ही तारीख घ्या. पसंत नाही म्हणजे काय, कळवतो बा, सांगतो, म्हणजे गेलो. वाटाण्याच्या अक्षता लावल्या. वाटण्याच्या अक्षता लावत्या कधी नाही, म्हणजे ते अशक्यप्राय गोष्ट आहे, झालं ते आता होत नाही ते. ठीक आहे, जुळत नाही लग्न ते. अशा प्रकारे आज राजाराम पाटील आणि सुखदेव पाटील जरी खांद्याला खांदा लावून ग्रामपंचायत लढत असले तरी 15 वर्षांआधी या दोन्ही मुरब्बी राजकारण्यांमध्ये कितीचा आकडा होता, 36चा आकडा होता. 36चा आकडा. ठीक आहे ना. म्हणजे असे जे हे गोष्ट आहे, हे जे शब्द आहेत, यात पुस्तकं तुम्हाला पाहायला मिळतील. पुस्तक ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही आहे, म्हणजे प्रिंट पण आहे, प्रिंटआउट पण आहे, आणि त्याची ई बुक म्हणजे ई बुक पण तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे ना. टेस्ट सिरीज आहे. ह्या टेस्ट सिरीजमध्ये 10 प्रश्न आहे. ही टेस्ट सिरीज आदिवासीसाठी आणि महाभारतासाठी किंवा IBPSच्या कोणत्या एक्झामसाठी लागू होईल. त्यानंतर IBPS मराठी क्वेश्चन बँक, TCS मराठी क्वेश्चन बँक आपल्याकडे आहे. कोर्सेस पण आहे. ज्याला जे जे हवं ते अतिशय अल्प दरात आपण आपल्या ॲपमध्ये ठेवलेले आहे कोर्सेस, अतिशय अल्प दरात. ठीक आहे ना. जर कोणाला काही अडचण असेल तर या नंबरला फोन करायचा, या 76व्या नंबरला. ठीक आहे ना. मग तुम्हाला सगळं ते मॅडम सांगतील. ठीक आहे. चलो, मित्रांसोबत हे सगळं शेअर करा आणि तुमचा जिल्हा कोणता ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. जिल्हा कोणता ते आवश्यक आहे. आणि आपले लेक्चर्स कसे वाटतात ते पण सांगा. बोलत चला, कमेंट करत चला. कमेंट मस्त वाटतात मला वाचण्यात. ठीक आहे ना. मी वाचतो, ऑफिसमध्ये वाचतात, तुम्हाला रिप्लाय ऑफिसवाले देतात. ठीक आहे ना. असा अर्थ. आता हा झाला महाट्रान्सकोचा 5वा आणि शेवटचा एपिसोड. ठीक आहे. आपण 2 टेस्ट पाहिल्या आणि नंतर मग 3 लेक्चर्समध्ये आपण बऱ्यापैकी विषय कसे असतात ते सांगितलं. डीप तर शक्य नाही आहे, कारण डीप तुम्हाला कोर्सेस घ्यावा लागेल त्यासाठी. आणि इथून मग आता आपण 1-2 दिवसानंतर आदिवासी विभागामध्ये इंग्लिश कसं येईल तिकडे फोकस करू. ठीक आहे ना. मराठीवर इथे तर ऑलमोस्ट फोकस होऊन गेला. आदिवासीच्या विद्यार्थ्यांना पण सूचना आहे की ह्याच गोष्टी, हे जे 5 लेक्चर्स आहेत महाट्रान्सकोचे, ते तुम्ही आवर्जून बघा. ठीक आहे ना. तुम्हाला आवश्यक आहेच. दुसरी गोष्ट इंग्लिश. आता आपण समोरचे 8-10 दिवस इंग्लिश चालवू. ठीक आहे ना. पण बघा, यूट्यूबला थोडं मिळेल आणि संपूर्ण समुद्र पाहिजे असेल कंटेंटचा, सगळ्याच गोष्टी सरावानुसार पाहिजे असेल तर तुम्हाला कोर्समध्ये यावं लागेल. कोर्समध्ये भरपूर चांगल्या गोष्टी असतात. आणखी आम्ही रोज अपलोड करत असतो. ठीक आहे. म्हणून ते आपले पैसे किती जातील ते नका बघू, कारण ही वेळ महत्त्वाची आहे. वेळ पुन्हा येणार नाही आणि म्हणून अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. चलो, बघा तुमचं कसं. ज्यांची अजिबात परिस्थिती नसेल त्यांना यूट्यूबवर पाहू शकता, पण ज्यांना असेल थोडंफार तर ते ॲपमध्ये कोर्सेस घेऊ शकता. ठीक आहे ना. चलो, थँक्यू. मित्रांसोबत सगळं शेअर करायचं आणि कमेंट करायचं. ठीक आहे. थँक्यू.